नमस्कार. नमस्कार. कसं येणं केलं? माझा एक प्रश्न होता. मला गुरु करायचा आहे, तर कोणाला करू? गुरु करायचं आहे. हां. नवीनच कल्पना आहे. बरं. कोणाला करू हा एक प्रश्न आहे. हां, म्हणजे आजकाल सर्वजण गुरु करतात आहे. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी गुरु केले आहे. कोणी सिहोरच्या बाबांना केले आहे, कोणी आपल्या अमरावतीच्या बाबांना केले आहे, तर कोणी मथुरा काशीवाल्या बाबांना केलेले आहे. तर आणि माझ्या घराजवळचे पण एक आजोबा आहेत. ते म्हणतात की गुरु जीवनात नसेल तर माणसाचं जीवन व्यर्थ आहे. शाबास. तर मी गुरु कोणाला करू जो मला प्रॉपर मार्गदर्शन करेल? तर तुम्ही मला नीट सांगा. गुरु करणे म्हणजे काय हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तू आत्तापर्यंत गुरु केले नाहीस हां. असं म्हणतो आहे. हो. कुठपर्यंत विश्वास ठेवायचा या गोष्टी? नाही, मी आत्तापर्यंत केलेच नाही गुरु. नाही केलं. हां. मी आता तुला एक गोष्ट सांगतो, ती पहिले विचारात घे आणि नंतर तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देईन. पण त्याच्यामध्ये काही मतीचा अर्थ दडलेला आहे. तो जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुला गुरु करायचे आहे. तुझं शिक्षण काय झालेलं आहे? मी डॉक्टर झालेलो आहे. डॉक्टर झालेलं आहे. हां. शाबास. ही एक चांगली गोष्ट आहे. एवढं असूनही तुला गुरु करायचं आहे आणि तू गुरु केले नाही म्हणतो, या गोष्टीवरती माझा विश्वास नाही. हे पहिले तुला सांगतो. बरं. कारण गुरु हा प्रत्येक माणसाला लाभलेला असतो. मी असं पण ऐकलं की जीवनामध्ये एकच गुरु करावा. अच्छा. तर मी एका योग्य गुरुच्या मागे आहे. आहे. मला एक योग्य गुरु बनवायचा आहे. तर बिलकुल तुम्ही बरोबर. मार्गदर्शन करा. अतिशय योग्य आहे. जीवनामध्ये एकच गुरु असावा असं जर आहे आणि तू गुरु केलेला नाही म्हणतोय, म्हणजे परत माझ्या पुढे प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. आता तुला मी एक जीवनाचं रहस्य सांगतो की माणूस हा जन्मापासून गुरुशिवाय जगतच नाही. ते कसं? ते कसं काय? तू जन्माला आलेला आहे. जन्माला आल्याबरोबर 21 दिवसाच्या काळामध्ये तुझ्या डोळ्यांची उघडझाप चालू होते आणि तुला नेत्र मिळतात. त्यावेळेस तू आपल्या डोळ्यांनी जे आजूबाजूचं चित्रण पाहत असतो, त्यावेळेस तुझ्या नजरेमध्ये काही विशिष्ट लोकांचा समूह येतो. ते तुझे आपले आहे. त्यांची ओळख होऊन जाते. जे अनोळखी आहेत, वेगळ्या विश्वासले आहेत, तरीही त्यांच्याशी तू जवळीक साधतो आणि त्यांच्याशी संबंध ठेवतो. आणि त्यांच्या हसण्याला तू हसण्यानेच प्रत्युत्तर देतो किंवा त्यांच्याशी ओळख दाखवतो किंवा त्यांच्या स्पर्शाने तू सुखावतो. जसं माता दुसऱ्या कोणी हातात घेतल्यावरती तुझ्या डोळ्यात पाणी येईल किंवा रडू येईल. तुला तो स्पर्श जाणवेल, तो चुकीचा जाणवेल, पण मातेचा स्पर्श तुला चुकीचा जाणवत नाही. तिथे तुझं रडणं थांबतं, तुझी भूक शमते, तुला मातेच्या स्तनातून दुधाचं कसं काय प्राशन करायचं आहे ही बुद्धी मिळते. इथं पहिला गुरु प्राप्त होतो. त्यामुळे माता ही सगळ्यात पहिली गुरु आहे, हे लक्षात ठेव. मग दुसरा गुरु पिता असतो, कारण का तो तुझं पालनपोषण करतो आणि तुझ्या हसण्याला प्रत्युत्तर देऊन तुला खेळवत असतो किंवा तुझ्या वाढीकडे तो पूर्णपणे लक्ष देत असतो. हा दुसरा गुरु झालेला आहे. आता तिसरा गुरु कोणता होतो? बहीण आणि भाऊ. कारण काय, हे जे बहीण आणि भाऊ असतात हे देखील तुझ्याशी लहानपणापासून संपर्कात असून तुला हसवणं, खेळवणं या गोष्टीचं ज्ञान देत असतात किंवा तू रांगायला लागल्यावरती तुझ्याशी ते जास्त मिळून मिसळून राहून तुझ्या रांगण्याला शक्ती देतात व ते बळ वाढवतात आणि त्याच्यातूनच तुला उभं करतात.
आता माणसाला सगळ्यात पहिले जीवनामध्ये उभं राहणं खूप महत्त्वाचं असतं, आहे की नाही? माणूस जर का उभा राहिला तर तो कार्यक्षम होतो. आणि ते गुरुतत्व सगळ्यात पहिले कोण शिकवतं? तर घरातील बहीण आणि भाऊ शिकवतात. खेळण्याच्या माध्यमातून असो किंवा जीवन जगण्याच्या माध्यमातून असो किंवा लहान भाऊ आहे म्हणून असो, ते तुला इथे पहिल्यांदा गुरुतत्व शिकवतात आणि तिथे ते तुझे गुरु होतात. पण भावाच्या नात्यामध्ये हे गुरुतत्व आपण लक्षात घेत नाही. जशी आपली वाढ होते त्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे आपले बंधू आहेत, पण त्यांना आपण गुरु मानत नाही, पण ते गुरु आहेत. हे गृहीत नसतं जावं लागतं, हे सत्य आहे. त्यानंतर तू शिक्षणाची वाटचाल करतो. तुझ्या आजूबाजूचे लोक असतात ते तुझे हितचिंतक असतात आणि तुझ्या संरक्षणाची न कळत ते जबाबदारी वाहत असतात. तेही गुरुच आहेत. मग शाळेत गेल्यानंतर एक गुरुजन असतो आणि एक शिक्षिका असते. ते तुला पुढचं जे आयुष्यातलं जे जीवन आहे, जीवनातलं जे विद्याज्ञान आहे त्याचा अभ्यास तुला करायला शिकवतात. तेही गुरुच आहे. असं करत करत तू एक तब्भर त्यांच्या हाताखाली शिकत असतो 12वीपर्यंत. 12वीनंतर तुझ्या जीवनातले गुरु बदलतात. मग त्याला काय म्हणतात? कॉलेजचं शिक्षण, विद्यापीठाचं शिक्षण. त्या याच्यामध्ये तुझ्याकडे वेगवेगळ्या 4-5 विषयांचा अभ्यास असतो. त्याच्यापैकी एक निवडून तू त्याच्यामध्ये प्रभुत्व स्थापन करतो. आता हे जे देणारे लोक आहेत, ते प्रभुत्व देणारे जे लोक आहेत तेही गुरुतत्वच आहेत आणि ते एक नसून 4-5 असतात. विद्यापीठाचा प्रमुख असतो आणि त्याच्याशिवाय इतर विषय शिकवणारे 14 जण. असे हे 4 तुझे गुरु असतात. मग आता गुरुची संख्या तुझी वाढत गेली. त्याच्यानंतर तू पुढचं शिक्षण घेतो. त्याला इंग्लिशमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे किंवा डॉक्टरेटसारख्या म्हटलेलं आहे. आता तू डॉक्टरच झालेला आहे. अशा वेळेस तुला डॉक्टरीचं ज्ञान देणारा जो आहे तो देखील गुरुच आहे. कारण काय, डॉक्टरीचं ज्ञान इतकं सोपं नाही आणि त्याच्यासाठी गुरुतत्व अत्यंत गरजेचं आहे. कारण काय, तिथे जर का योग्य गुरु असेल तरच तू दुसऱ्याचं परीक्षण करू शकतो आणि त्या ज्ञानाला परिपूर्ण ठरू शकतो. म्हणून तो सगळ्यात महान गुरु झाला तुझा. जसजसं गुरुची स्टेज वाढत राहते तसतसं त्या गुरुची महानताही वाढत असते आणि आपला अभ्यासही वाढत असतो. आता इथे गुरुतत्व म्हणजे काय आहे? आपल्याला अभ्यासू करणे किंवा जीवनातील जगातील ज्ञान देणं, हे गुरुचं पहिलं प्रथम कर्तव्य. आता असं असताना आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आपला डॉक्टरी व्यवसाय झाल्यानंतर आपल्याकडे येणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे किंवा आपल्याला जीवनात भेटणारा जो व्यक्ती आहे हा गुरुरूपातच असतो. कारण का त्याच्याने रोगाचं निदान होईल आणि तू त्याला औषध देशील. त्यामुळे तुझी जी मेंदूची जी क्रिया आहे ती तुला एका आठवणीने प्रेरित करते. तिचे गुरुतत्व काम करतं. म्हणजे तुझ्याजवळ गुरुचं तत्व पूर्णपणे आहेत आणि ते तू शरीरात जागृत केलेलं आहे. असे तुझ्याजवळ गुरुतत्व आहे. आता तू लहानपणापासून ती या स्टेजपर्यंत सगळं शिकलेलं आहे आणि तुला गुरूंचा लाभ झालेला आहे. मला सांग, तू आता एकच गुरु केला म्हटल्यानंतर बाकी शिकू शकतोस का? तुम्ही म्हणाले ते एकदम बरोबर आहे, मला पटले. आणि असं तर मी असंख्य गुरु बनवले आतापर्यंत, पण मला अध्यात्मामध्ये गुरु बनवायचं आहे. अच्छा, म्हणजे मोक्ष आणि अध्यात्म या संबंधित मला या गुरु संबंधित बनवायचे तुला आहे, की गुरु मला करायचे मुक्ती आहे. मिळेल बा. आत्तापर्यंत तू व्यावहारिक गुरु केलेले आहेत. बाजारात जाणं, सामान घेणं, त्यांच्याकडनं शिकणं, हा सगळा गुरुचा एक प्रकार झालेला आहे. कारण हे व्यावहारिक ज्ञान आणि सृष्टीचं ज्ञान आहे. हे जगासाठी जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा गुरु तुला नकळत मिळालेला आहे आणि तो अदृश्य रूपात मिळालेला आहे. ते गुरुतत्व असूनही तुझ्याजवळ ते अदृश्य रूपाने राहिले. तसंच आध्यात्मिक गुरु देखील तुझ्याजवळ अदृश्य रूपाने आहे. बरं. समजला का?
आता याच्यामध्ये तुला एक गोष्ट सांगतो की लहानपणापासून आपल्या घरामध्ये पूजा अर्चा देवधर्म हे संस्कार आपल्याला रुजवलेले असतात. आपलं राहणीमान आहे आणि आपल्या राहणीमानामध्ये हे शिकवणारी आपली माता किंवा पिता, त्यांनी जे संस्कार पाळलेले आहेत आणि तुझ्या पालन पोषणासाठी त्यांनी ज्या देवाचा आधार घेतलेला आहे ते गुरुतत्वच आहे. अशा वेळेस ते गुरुतत्व आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये आहे. म्हणून आज तुला आता अशी इच्छा झाली की आपण आध्यात्मिक गुरु करावा. कारण का व्यावहारिक गुरु झाल्यानंतर आज तुझ्या आध्यात्मिक गुरुची ओढ वाढलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे काय उत्पन्न होतो, अध्यात्म म्हणजे काय. बरोबर. जर का अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले कशाची अभ्यास करण्याची गरज आहे, आपल्या वंशाची. आपल्या वंशामध्ये जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कोणत्या देवता आहेत आणि कोणते धर्मगुरू आहेत यांचा अभ्यास आपल्याला माहीत पाहिजे, की जेणेकरून सगळ्यात पहिलं ज्ञान आपल्याला त्यांच्याकडनं प्राप्त होईल, त्या गुरुकडनं मिळेल. कारण का जो आपल्या वंशात आहे त्यांनी जे सिद्धी प्राप्त केलेले आहेत त्याचं योग्य ज्ञान सुरुवातीला त्याच्याकडून मिळेल. मग आता इथे अध्यात्मामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कशाची असते तर शरीरशुद्धी. शरीरशुद्धी करणं म्हणजे पाचक रेचक घेऊन शरीरशुद्धी होत नाही, तो औषधी प्रयोग झालेला आहे. इथे शरीरशुद्धी करायची आहे म्हणजे तपस्येचा प्रकार आहे, आराधनेचा एक प्रकार आहे. आणि तो आराधनेच्या प्रकारामध्ये सप्तचक्र जागृत करणं ही महत्त्वाची क्रिया आहे. याच्याने काय होतं की सप्तचक्र जर का जागृत झाले तर मूलाधार चक्रापासून मेंदू चक्रापर्यंतच्या नसा सगळ्या व्यवस्थित जागृत असल्यावरती आपण जे काही क्रिया करतो आहेत त्या ईश्वरी क्रिया असून त्याचा मेंदूवरती परिणाम होऊन आपल्याजवळ अध्यात्माची एक स्थिती उत्पन्न होते. आता याचं ज्ञान देणारा जो गुरु आहे तो नक्कीच खूप उत्कृष्ट आणि चांगला पाहिजे, म्हणजे याचा जाणकारच असावा. आणि आजकाल तर गुरुचं पीक भयंकर आलेलं आहे. त्यामुळे असे गुरु तर मी तुला एकदम तडकाफडकी नाही सांगू शकत. कारण का गावामध्ये एक वयस्कर व्यक्ती असतो, तो शिकलेला काहीच नाही आहे, पण त्याला त्याच्या क्षेत्राचं ज्ञान परिपूर्ण असतं. गावामध्ये राहतो म्हणजे शेतकरी आहे, शेतीचं त्याला पूर्ण ज्ञान आहे. शेतीच्या ज्ञानामधून त्याला निसर्गाचं ज्ञान मिळतं, पाऊस पाण्याचं ज्ञान मिळतं, ऋतूचं आणि याचं ज्ञान मिळतं. असे सगळे ज्ञान मिळालेला तो व्यक्ती तो गुरुतत्वाने पूर्ण भरलेला आहे. पण हा कोणासाठी गुरुतत्व आहे ते त्या गावातील त्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांशी आहे. पण अशा लोकांकडे लोक आकर्षित होऊन त्यांना गुरु करतात व आपल्या डोक्यावरती घेऊन नाचतात. असं गुरूंचं सध्या पीक खूप आहे. आता एवढं झाल्यानंतर काही महापंडित असे आहेत की एका पुस्तकाचा अभ्यास करतात आणि त्या पुस्तकामध्ये इतकी जबरदस्त मास्टरी असते की सगळं मोठमोठे ग्रंथ, हजार पानाचे ग्रंथ त्यांच्या मुखोद्गत आहेत आणि ते धडाधड त्याच्यावरती बोलतात की शिव होता, शिवावरच बोलतील. वास्तविक पाहता शिवाचा आणि त्याचा कुठेच संबंध आलेला नाही आहे, पण शिवतत्वही त्याला समजलेलं नाही आहे. पण तो ग्रंथातील उतारे देऊन तो त्या लोकांना सांगत असतो आणि लोक त्याला गुरु करून बसतात. तो गुरु आहे का? नाही आहे. कारण का तो तुमच्या शरीराची जडणघडण आणि मानसिकतेची करत नाही, तो उतारे सांगून फक्त गुरुतत्व तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही त्या तत्वाला भुलून त्याला गुरु करतात. म्हणून आजकाल गुरुचं पीक आलेलं आहे. जो उठला तो करतो. लहान मुलापासून तर 80-90 वर्षाचा म्हातारा ज्याला गरज नाही आहे तो देखील गुरु करतो. आता तू जो म्हणतोय की मला गुरु करायचा आहे हा त्यातलाच प्रकार आहे. पण तू एक चांगली गोष्ट केलेली आहे की तू विचार करून विचारतो आहेस की मला चांगला योग्य गुरु करायचा आहे. ही खरी महत्त्वाची बाब आहे. पण आजकाल माझ्या पाहण्यामध्ये जो बाबा उठला त्याला गुरु करण्याची पद्धत होऊन गेलेली आहे. असा गुरु करू नये. गुरु करताना जो तू विचार केलेला आहे
त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करायची. गुरु हा सर्व गुण संपन्न असावा, सर्व शास्त्राचा त्याला अभ्यास असावा. नुसता एका शास्त्राचा अभ्यास करून फक्त शिवावर बोलणं म्हणजे गुरुतत्व नाही, किंवा देवीवर बोलणं म्हणजे गुरुतत्व नाही आहे. हा एका विषयाचा अभ्यास आणि एक पोथी वाचन आहे. ह्याच्या पलीकडे त्याच्याजवळ त्याचं शास्त्रार्थ काहीच नाही आहे. अशा वेळेस गुरु हा सर्व गुण संपन्न असणं खूप गरजेचं आहे. कारण काय, आपल्याला जे ज्ञान पाहिजे आहे ते अध्यात्माचं हवं आहे. आणि अध्यात्म एवढं क्षीण आणि छोटं नाही. त्याने हे जग व्यापलेलं आहे. आणि ते जग व्यापलेलं जो अध्यात्म आहे ते आपल्याला जागृत करून घेण्यासाठी त्याच्या मूळ तत्वाशी आपल्याला जाणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय गुरु मिळणं देखील अशक्य आहे. म्हणून आपली मुळापासून तयारी असेल आणि ती ओळ असेल तर गुरु आपल्या शोधात असतो आणि तो आपली वाट पाहतो आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि तो आपल्याकडे आकर्षित होतो आणि गुरु तत्व जागृत होतो. आता याच्यामध्ये मी दुसरा तिसरा अनुभव नाही सांगत, हा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी लहानपणी गेलो होतो. त्यांना देखील माझ्या आईने गुरु केले, बहिणींनी केले, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी केले. जसं तू मला म्हटलं की मला गुरु करायचे आहे, पण मी हे नाही विचारलं की योग्य आहे की अयोग्य आहे. पण मी त्यांना म्हटलं की मला तुम्हाला गुरु करायचं आहे. त्यांनी मला स्पष्टपणे नकार दिला. मी तुझा गुरु नाही. तुझा गुरु तुला शोधतो आणि तो तुझी वाट पाहतो आहे. हे एक वाक्य त्यांनी म्हटल्याबरोबर मला माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं की माझा गुरु मला शोधतो आहे आणि तो माझी वाट पाहतो आहे. मी या गोष्टीशी कधी निगडीत नव्हतोच. घरातल्या पूजा अर्चेपर्यंतच माझी मर्यादा होती. पण त्यांनी त्यावेळेस हे सांगितल्यावरती क्षणभर विचार आला की माझा गुरु मला शोधतो आहे, तर आहे कुठे. आणि मी माझ्या खेळण्यात लागून गेलो आणि विसरून गेलो. काहीच नाही आहे. कर्मधर्म संयोगाने ज्यावेळेस मी गाणगापूरला गेलो त्यावेळेस त्या आश्रमात गेलो. महाराज बसलेले होते. गुरुनाथ महाराज दंडवते हे त्यांचं नाव. ते बसले होते, प्रवचन चालू होते. शेकडो लोक बसलेले असताना मी तिथे गेलो. आता माझे संस्कार असे काही होते की तिथे गाणगापूरला गुरुदेव दत्तांचं स्थान आहे, म्हणजे नूरसिंह सरस्वतीचं. आणि ते अतिशय जागृत असून त्यांचे भक्ती माझे वडील करायचे. त्यामुळे मला त्यांचं आकर्षण होतं. त्या आकर्षणापोटी मी त्या गावात गेलो होतो की नाही, माझ्या वडिलांचं सगळे हितचिंतक किंवा जे काही श्रेय आहेत ते या नूरसिंह सरस्वतीमुळे आहे. ही गोष्ट मला जाणवत होती. आणि मी त्या गाणगापूरला पोचलो आणि तिथे मला ते गुरु दिसले. त्या गुरु दिसल्यानंतर एक व्यावहारिक ज्ञान म्हणून माझ्याजवळ जे होतं की गुरु आहे तर त्यांना हार अर्पण करावा, नारळ अर्पण करावं, प्रसाद म्हणून खडी साखर द्यावी आणि काहीतरी दक्षिणा म्हणून तिचे 11 रुपये ठेवलेली आणि त्यांना त्या अर्पण करून त्यांची मानसिक पूजा मी केली. त्यांनी माझ्याकडे केली, माझी चौकशी केली, कुठून आलात, काय आलात, सगळी विचारपूस झाली. विचारपूस झाल्यानंतर त्यांनी मला कुठे उतरलेले आहात हे विचारलं. मी गावातील काही लोकांबरोबर गाडीत भेटलेल्या काही लोकांनी मला आश्रय दिला त्यांच्या झोपडीमध्ये आणि त्या आश्रमात त्यांनी नेलं. तेही प्रवासी होते, मीही प्रवासी होतो. सहप्रवासांनी मला त्यांचं दर्शन घडवलं आणि त्या दर्शनामुळे माझ्या गुरूंनी मला आश्रमात थांबवून घेतलं की तू बालवयाचा आहे, थांब. आणि इथे त्यांनी मला सांगितलं की मला आदेश झालेला आहे की तुला शिष्य करायचं आहे. आता माझी गुरु करायची जी कल्पना होती ती फार भिन्न होती. शंकराचार्यांना जे मी पाहिलं आणि आईने केलं म्हणून मला करायची इच्छा होती. पण मला असे गुरु मिळतील आणि हे माझी वाट पाहतात आहे हे मला कल्पना नव्हती. आणि त्यांनी ती गोष्ट तिथे पूर्ण केली आणि मला गुरुचा लाभ झाला. आणि त्यांनी मला मंत्र दिला, जप सांगितला. पण या सगळ्या गोष्टीपेक्षा त्या काळामध्ये माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट माझे वडील होते, कारण का त्या आजारी होते. म्हणून मी तिथे आश्रमात थांबू शकलो नाही. माझ्या वडिलांच्या सेवेसाठी मी नागपूरला परत आलो
आणि तो जप आणि त्यांची पोथीचं पारायण म्हणजे दत्ताच्या पोथीचं पारायण त्यांच्या माध्यमातून मी घरी यथास्थित करत होतो आणि माझी सेवा मी गुरुला अर्पण करत होतो. आता हे झालं माझ्याजवळचं गुरुतत्व. आता तुला जे गुरु करायचे आहे त्याच्यासाठी तुला याच योग्यतेने पुढे जावं लागेल, ही इच्छा प्रबळ करावी लागेल आणि अशा गुरुच्या शोधात राहावं लागेल. असे गुरु एकदम सहजासहजी मिळत नाही. समजला? असे गुरु मिळवायला फार कठीण परिश्रम करावे लागतात किंवा या गोष्टीशी निगडीत ज्या गोष्टी आहेत जसं दत्त उपासना आहे, गुरुचा संबंध जास्तीत जास्त करून दत्ताशी येतो. तर दत्त ही अशी शक्ती आहे की जर का तुम्ही तिचं नामस्मरण करत राहाल किंवा तिच्या आराधनेमध्ये स्वतःला गुंतवून घ्याल, तिच्या पोथीचं पारायण जसं करून तिची आत्मसात करून घ्याल, तर तो दत्त तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने धावतो आणि तुम्हाला मंत्रशक्ती देतो. मंत्रशक्ती म्हणजे गुरुतत्व नाही, पण तो तुमच्याकडनं तो अभ्यास न कळत करून घेत असतो आणि ती तुमची मानसिक तयारी जी झालेली असते तो गुरु तुम्हाला न कळत लाभलेला असतो. अशा वेळेस तो गुरु कसा असतो आणि गुरु काय आहे याच्यासाठी आश्रमाची गरज आहे. आणि आश्रमात गुरु ज्ञान देतो, पण आज आश्रम पद्धती नष्ट झालेली आहे. आज आश्रमाचं मंदिर पद्धती झालेली आहे, तिथे व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे तिथे जायचं नाही, तिथला गुरु शोधायचा नाही. आता आजच्या काळामध्ये जर का विचार केला तर असा गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस एकच होते की जिथे शिष्य परंपरा त्यांच्या आश्रमात आहे आणि आजही आहे. पण त्यांची परीक्षा अतिशय कठोर आणि कठीण आहे. ते कोणालाही शिष्य करून घेत नाही, कोणालाही पांढरी लुंगी देत नाही आणि आपल्या आश्रमाचं ब्रह्मचार्य पण देत नाही. खूप परीक्षा पास केल्यानंतर वर्षोनगंती तिथे हेलपाटे मारणाऱ्या माणसाला गुरु तत्वचा पहिला भाग घेतो आणि त्यात ब्रह्मचार्याचा म्हणून एक जो अभ्यास आहे तो तिथे शिकवला जातो. आता या गुरुतत्वामध्ये तुला तुझी शरीर रचना आणि आत्मचक्र हे जागृत करणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी तुला सगळ्यात पहिले अभ्यास करणं गरज आहे. आणि रामकृष्ण परमहंसांनी जे शिकवलं तो अभ्यास आणि गुरु चांगला योग्य कसा मिळेल याच्यासाठी एक पुस्तक आहे. याच्यासाठी स्वामी विवेकानंदांचं जे चरित्र आहे किंवा त्यांचे शिकागो यात्रा हे एक छोटंसं पुस्तक आहे. याचा जर का तू अभ्यास केला किंवा याचं वाचन केलं तर तुला निश्चितच कळेल की गुरु हे तत्त्व काय आहे. वास्तविक पाहता स्वामी विवेकानंद हे जबरदस्त फायटर आणि यशस्वी फायटर होते. त्यांनी एकही स्पर्धा हरलेले नव्हते. असं असताना इतक्या स्टेजला पोचलेला व्यक्ती त्याच्या वडिलांनी त्याच्या घाणेरड्या स्वभावापायी, चिडखोर स्वभावापायी त्याला त्या आश्रमात नेलं होतं आणि एके दिवशी त्यांना मार लागला होता. त्यांच्या कपाळाला खोक पडली होती. ती कोखच त्यांना गुरुचा लाभ करून देऊन गेली. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. हाही उल्लेख त्या पोथीचा आहे. हा रामकृष्ण चरित्रांच्या पोथीत हा उल्लेख आहे. त्या ह्याच्यामध्ये त्यांना तिथे गुरुचा लाभ झाला. तर रामकृष्ण परमहंसांनी ज्यावेळेस त्या विवेकानंदांना आश्रममध्ये बोलवलं आणि सांगितलं तर काही गोष्टी अशा होत्या की या माणसाचा देवावर विश्वास नाही, गुरुज्ञानावरती विश्वास नाही. तो आपल्या फायटिंगमध्ये मस्त मल्लंग होता आणि ते त्याचं क्षेत्र होतं. त्याच्यामुळे त्याला नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. पण वडिलांच्या भावनेखातर वडिलांनी त्याला तिथे नेलं आणि त्या आश्रमामध्ये स्थान दिलं. त्यांनी पण त्याचा स्वीकार केला. पण त्यांनी सांगितलं की रामकृष्ण परमहंस हे जे आश्रम आहे इथे कोणत्याही व्यक्तीला त्यांनी जरी म्हटलं की मला तुम्हाला गुरु करायचा आणि राहायचा आहे ते स्वीकारत नाही. ते 10 वेळा परीक्षा घेतात आणि गुरुमंत्र देतात. जसं तू विचारलं मला आत्ता की गुरुचा लाभ मला व्हावा आणि चांगला गुरु सांगावा,
तसा गुरु देखील तुझा शोध घेत आहे आणि मला चांगला शिष्य मिळावा ही त्याची भावना असते. तेव्हा गुरु आणि शिष्य तत्व एका ठिकाणी येऊन ते ईश्वरीय तत्व तिथे निर्माण होतं. नाही ते हे जे आता बाजारू गुरु झालेले आहेत, प्रवचन करतात आणि शेकडो लोकांना गुरुमंत्र देतात, शक्यच नाही आहे. हजारो लोकांना शिष्य करून घेणं हे व्यवहार नाही. कारण का हे ज्ञान इतकं सोपं नाही किंवा हे असं नुसतं मंत्र देऊन उधळलेलं आहे, जसे फुलं उधळलेली आहेत असं नाही. त्यामुळे तू जो प्रश्न मला केला तो मला खूप आवडला की मला गुरु करायचे आहे आणि तोही आध्यात्मिक करायचा आहे. डॉक्टरसारखी लेवल घातल्यानंतर तुझ्या मनामध्ये हा विचार आला, हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुझ्या क्षेत्राशी अशा गुरुची नितांत गरज आहे की जो तुझ्या पाठीमागे एखाद्या छत्रासारखं उभा राहील, त्या ज्ञानाचा तुला उपयोग करून देईल वेळोवेळी. कारण का तू लोकांचं भलं करण्याचा मार्ग करतो आहे आणि गुरुतत्व हा लोकांचं भलं करण्यासाठीच असतो. ते घेतला मंत्र म्हटलेला आहे आणि मला मोक्ष मिळेल आणि मी स्वर्गात जाईल. एकही माणूस स्वर्गात जाणार नाही, मोक्षही मिळणार नाही, मेल्यानंतर अतिशय दुर्दशा होईल, हे 100%. म्हणून तू ज्या पद्धतीने ठरवलेलं आहे असा गुरु मिळवण्यासाठी तुला सुरुवातीपासून तयार करावी लागेल आणि ती तुझी घरातूनच होईल. कारण का तुझ्या घरामध्ये 10 गुरु आहेत. हा तुझा सगळ्यात मोठा विकास करतो. कारण का तुला वेगवेगळ्या क्षेत्राचं ज्ञान देऊन तुझी बुद्धी कणखर करणं आणि जो घरातला देवधर्म आहे, पोथी अर्चा आहेत किंवा जी परंपरा चालत आलेली आहे तिला जर का धरून राहशील तर आपले जे पूर्वज आहेत ते सगळ्यात मोठे गुरुचं रूप धारण करून तुझ्यासाठी उभे राहतील. अतिशय योग्य प्रश्न विचारला, मला तो आवडला. त्यासाठी मी तुला विवेकानंदांचा अनुभव सांगितला, माझा स्वतःचा सांगितला, पण विवेकानंदांचा अनुभव मी तुला पूर्ण सांगितला नाही. पण एवढं मात्र नक्की सांगू शकतो की स्वामी रामकृष्ण परमहंसासारखा गुरु प्रत्येक माणसाला लाभावा. कारण का गुरु कसा असावा? त्या माणसाचा आत्मिक विकास करणारा आणि त्याला त्या दैवाचा जे सत्य रूप आहे ते दाखवणारा तोच गुरु असतो. मंत्र देऊन जप करायला लावणारा गुरु नाही. कळलं ना? आता तुझा पुढचा प्रश्न काय आहे एवढं कळल्यावरती? माझा पुढचा प्रश्न असा आहे की मला आता स्वतः डेव्हलप व्हावं लागेल, प्रश्न म्हणजे जेणेकरून गुरु स्वतः माझ्याकडे येईल. आला, गुरुला ओढून आणणं हे तुझं कर्तव्य आहे. तू गुरुकडे जाणं महत्त्वाचं नाही आहे. तर तुझं आत्मबळ जर का वाढलेलं आहे आणि तू एखाद्या देवाला जर का आपलं वश करत असेल आपल्या पूजा अर्चेनी किंवा आपल्या वागण्याने, तर देव तुझ्याकडे आकर्षित झाला पाहिजे, गुरु तुझ्याकडे आकर्षित झाला पाहिजे. माझ्या मनात अजून एक प्रश्न होता की श्री गुरुदेव दत्तांनी एकापेक्षा जास्त गुरु केले, तर ते गुरु त्यांनी का बरं केले आणि ते गुरु कोण होते? प्रश्न तर खूप चांगला आहे. गुरुदेव दत्त हे स्वतःच गुरुचं तत्व सगळ्यात मोठं आहे बरोबर. आणि असं असताना देखील त्यांनी 24 गुरु केले. अच्छा. आता या सृष्टीचा रचयिताच आहे, पण त्याला 24 गुरु करावे लागले, हे देखील एक फार मोठं रहस्य आहे. आणि त्यांनी गुरु कोणाकोणाला केलं हा तुझा प्रश्न आहे दुसरा, की ते कोण होते हां. की ज्यांना गुरु केले गेलेले आहेत. असे 24. आता दत्तांनी जे गुरु केलेले आहेत, पशु पक्षी जीवजंतू या सृष्टीवरती जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यातून जो बोध घेण्यासारखा होता त्या प्रत्येक प्राण्यातून त्यांनी तो बोध घेऊन आपली वागणूक तशी ठेवली. मग त्याला अनुसरून कार्य करण्याचं एक त्यांनी चंग बांधला. म्हणून त्यांच्याजवळ जे गुरुतत्व आलं किंवा ते गुरुतत्व त्यांनी बहाल केलं, ते इथे किड्यामुंगीपासून त्यांनी गुरुतत्व बहाल केलं. आता त्यांचे काही मोजके जे भाग आहे या गुरुतत्वामधले ते मी तुला सांगतो.
त्याच्यामध्ये मुंगळा हा सगळ्यात पहिले प्रथम येतो. त्यांनी सगळ्यात पहिले मुंगळ्याला आपलं गुरु केलं. का बरं? का बरं? आता हा किती गहन प्रश्न आहे की मुंगळ्यासारखा प्राणी त्याला त्यांनी गुरु केलं. मुंगळा हा दिसायला जरी साधा असला आणि एक चिलटा आहे त्याच्यामध्ये जे तत्त्व होतं ते फार भयंकर होतं. तो आपली उपजीविकांना आपला उदरनिर्वाह कणाकणाने करत होता आणि जेवढं साचवलेलं तेवढ्या याच्यावरच त्याचं जीवन जगण्याची क्रिया होती. हा त्याच्यातला गुण खूप महत्त्वाचा होता. दुसरं त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठं तत्त्व होतं की तू जर का मुंगळा जर का तुला चावला आणि तू त्याला जर का धरलेला आहे आणि त्याला जर का काढायचा प्रयत्न करतो आहे तिथून तुझ्या चावलेल्या जागेवरती, तर तो मुंगळा जो आहे तो अर्धा तुटून जातो आणि त्याचं मुंडकं आपल्या पायामध्ये किंवा जिथे चावलेलं आहे तिथे अडकून राहतं. बरोबर. म्हणजे काय आहे माहिती आहे काय, मेलो तरी हरकत नाही पण मी सोडणार नाही. अच्छा. याच्या पाठीमागची त्यांची भूमिका अशी होती की त्यांनी हे जे ठरवलं आहे की जो इतका चिटकून राहतो, म्हणजे हाती घेतलेलं काम आहे त्याला इतकं धरून ठेवतो की त्याच्यापासून तो दूर जात नाही. अध्यात्मातला सगळ्यात मोठा गुण हा आहे की जर का तुम्ही तो मार्ग धरलेला आहे तर त्याचा पूर्ण शेवटपर्यंत जाऊनच ते तुम्हाला सोडायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट धरून ठेवायची आहे. हा झाला मुंगळ्याचा गुण. त्याच्यानंतर गाढवाचा गुण. आता गाढव आणखी बुद्धीचा कुठे संबंध आला हेच कळत नाही. कारण का आपण त्याला गाढव म्हणतो, त्याची टर उडवतो. बरोबर. पण त्याच्याजवळ जी बुद्धी आहे किंवा त्याच्याजवळ जे चाणाक्षपणा आहे तो इतर प्राण्यांमध्ये नाही दाखवला. गाढवाजवळ जी शक्ती आहे, गाढव हा असा प्राणी आहे की त्याला जमिनीच्या आत असलेल्या भूगर्भामध्ये असलेल्या काही गोष्टींचा ताबडतोब सुगावा लागत होता व तिथे तो जाण्याचं टाळत होता. जसा सुरुंग आहे, बारूद आहे किंवा त्या याच्याने स्फोट होणार आहे, या सर्व गोष्टीची जाणीव त्याला होती आणि तो आपला मार्ग थांबवून देत होता. म्हणजे तुम्हाला या गोष्टीची जाणीव पाहिजे की पुढे धोका आहे, तो कळला पाहिजे आणि तिथे पाय न ठेवायची तुमची तयारी पाहिजे. हे गुरूंनी जाणलं आणि हे गुरूंनी जाणलं म्हणून त्याचा तो जो गुण होता तो त्यांनी घेतला. इथे गुरुतत्व त्यांच्याजवळ आलं किंवा त्या प्राण्याला दिलं गेलं म्हणून त्यांनी गाढवालाही गुरु मानलेला आहे. दुसरा गाढवाचा गुण असा मोठा भयंकर आहे की कोणत्याच माणसाला हे कळत नाही की पृथ्वीवर पाणी कुठे आहे, पण गाढव सांगतो की या ठिकाणी पाणी आहे. कारण का त्याच्यामध्ये तो गुण आहे आणि धावून आणि मार्ग शोधून तो हिरवळीच्या जागेवरच जाऊन तिथे पाणी नसतं मिळत, तर त्याला प्यायला जरी नाही मिळालं तळ्यामध्ये तरी ते गवत खाऊन त्याच्या पाण्याची क्षुधा सांभत होता आणि तिथलं गवत परत वाढत होतं आणि त्या ठिकाणी जमिनीत पाणी असायचं म्हणून गवत हिरवंगार राहायचं. हे गाढवाला माहीत होतं. आता हाही गुण गाढवाचा घेण्यासारखाच आहे ना. बरोबर. तर हे जे आहे, जे आपल्याला जे ज्ञान देतो, तो पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, त्याच्याकडनं घेतलेलं आहे. त्याला दत्ताने गुरु मानलं. कारण का त्यांना ते ज्ञान मिळाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की उद्या जर का मला कोणी विचारलं, माझ्या गावातल्या शेतकऱ्याने विचारलं किंवा माझ्या गुरुजनांनी शिक्षकांनी विचारलं पाणी कुठे मिळेल, मी त्याला सांगू शकलो पाहिजे तिथे गवत आहे, तिथे थोडासा गड्डा कर, तुला पाणी लागेल. तर हे जे तत्त्व होतं, हे गुरुतत्व तिथे कळायला लागलं. आता ते 24 गुरु जे केले गेलेले होते त्या 24 गुरुमध्ये मुंगळा होता, गाढव होता, माकड होता. आता माकडामध्ये सगळ्यात चांगला गुण म्हणजे काय माहिती आहे का, माकड हे जंगलात राहणारं प्राणी. दत्तगुरूजी जंगलातून जात असताना त्यांच्या एक लक्षात आलं आहे की एवढे मोठे झाडं सगळ्या फळांनी भरलेले आहेत, वेगवेगळ्या फळांनी परिपूर्ण आहेत, पण हा माकड त्या झाडावरती बसून ते फळ खात नाही आहे. तिथून तो उड्या मारून
मैलभर जातो आणि तिथले फळं खातो आहे. याचं कारण काय? ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्या झाडाखाली त्यांनी ज्यावेळेस पाहिलं तर तिथे पशुपक्षी मरून पडले होते, म्हणजे त्या झाडाचं फळ विषारी आहे, ते खाऊ नये. या बुद्धीचं ज्ञान त्यांना कोणी दिलं? त्या माकडाने दिलं. म्हणून माकडही त्यांचा गुरु होता. तर ज्ञान मिळवायची जी जिज्ञासा असते किंवा गुरु शोधण्याची जी जिज्ञासा आहे ती या लोकांमध्ये मिळते. मुंगळा झाला, कीटक झाला, यांच्यातून त्यांनी जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानाचा जर का एकत्र संचय केला तर त्यांच्याजवळचं ज्ञान अफाट झालं. अशा पद्धतीने त्यांनी ते ज्ञान गोळा केलं आणि त्या ज्ञानाच्या भरोश्यावरती त्यांनी लोकांना उपदेश केला किंवा मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाने लोकांचा उत्कर्ष आणि फायदा झाला. आता याच्यामध्ये काही पशु आणि पक्षी, उदाहरणार्थ कावळा. कावळा हा जो पक्षी आहे हा तुम्हाला निसर्गाचं ज्ञान देतो, पावसाचं ज्ञान देतो, येणाऱ्या वादळ वाऱ्याचं ज्ञान देतो. हे कोणालाच नाही माहिती. कावळ्याचं फक्त एकच उदाहरण लोकांना माहिती आहे की बाप मेलेला जायचं कावळ्याने येऊन खाल्लं पाहिजे. पण हे एवढं नाही आहे, इतकंच नाही आहे की कावळा शिवला म्हणजे पापमुक्त झाला, असं नाही आहे. कावळा ज्यावेळेस येतो आणि कावळा ज्यावेळेस अतिशय उंचावरती जाऊन बसतो त्यावेळेस समजून घ्या की निसर्गामध्ये खूप मोठी उलथापालथ होणार आहे. आणि ज्यावेळेस कावळा मध्यभागावरती येऊन लपतो त्यावेळेस समजायचं की इथे वादळ वारं पाऊस येणार आहे. या कावळ्याच्या राहणीमानाच्या काही गोष्टी आहेत, याच्यामध्ये त्याला सृष्टीवरती किंवा पाऊस पाण्याचं जे ज्ञान आहे ते त्याला मिळत होतं आणि त्याच्यातून तो कावकाव करून ओरडून सगळ्यांना सांगत होता. त्याच्याने बाकीचे पशुपक्षी सावध होत होते आणि आपला निवारा शोधून आपल्या जागेवरती जात होते जेणेकरून त्यांचा जीव वाचेल. कावळ्याचा हा गुण त्यांनी गृहीत धरला होता म्हणून कावळा त्यांना प्रिय होता. तो कावळ्याचा गुण त्यांनी घेतला म्हणून देवाधर्मामध्ये कावळ्याचा वापर सुरू झाला. म्हणून अशा प्रकारे त्यांनी जे प्राणी निवडले या प्राण्यामध्ये एक एक गुण होता. जसं सिंह हा कायम दत्तगुरूजवळ असतो. गिरनार पर्वतावरती सगळ्या सिंहांचाच मारा आहे, पण सिंहाजवळ जाण्याची शक्ती आणि त्याच्याकडनं गुण शिकलेले गुरुदेव दत्त आणि नाथपंथीय सर्व साधू होते. सिंह हा असा शक्तिशाली प्राणी आहे की जो आपल्या शिकारीला कधी सोडत नाही आणि त्याचं पोट भरल्यावरची दुसरी शिकार करत नाही. तो दुसऱ्या दिवशीच शिकार करून मारेल आणि खाईल. तो शिळी शिकार खात नाही किंवा एका दिवसामध्ये 2 शिकारही करत नाही. त्यांनी जर का एक शिकार केली असेल आणि त्याचं जर का पोट भरलं असेल तर त्याच्या जवळून लगडून जरी माणूस गेला किंवा एखादा प्राणी गेला तर त्याला तो मारत नव्हता. त्या प्राण्याला तो सरळ जाऊ द्यायचा आणि आपल्या राजशाही डौलामध्ये आपलं कार्य करायचा. हा सिंहाचा गुण कोणी घेतला? दत्ताने घेतलेला आहे. म्हणून आपण जी भिक्षा मागून जेवतो आहे, दत्ताने त्याच्यावरूनच भिक्षा मागितली. मी एक टाईम फिरील भिक्षा मागेल आणि तेवढं जेवढंच मी माझा दिवसाचा कालकर्मणा करील, रात्री जेवणार नाही, कारण का मी शिळा खात नाही. आणि जे काही शिजवत होते त्याचे स्वतः खात होते आणि शिष्यगणांमध्ये वाटून देत होते. म्हणून गाणगापूरला आजही काय करतात, भिक्षा ही मागितली जाते पण उरलेल्या भिक्षेचं आणि शिजलेल्या अन्नाचं दान केलं जातं. म्हणून तिथे भिक्षेला महत्त्व आहे. आणि दत्ताने भिक्षेचं पात्र उचललं तर सिंहाकडे बघूनच उचललं, कारण का सिंह देखील एकच शिकार करत होता आणि ते त्याचं पोट भरल्यानंतर तो संध्याकाळसाठी त्याच्यातला एक कणही ठेवत नव्हता. तो कोणीही खाऊ मग, त्याचं पोट भरलेलं आहे, मी आता दुसरी शिकार करणार नाही. म्हणजे जीवनामध्ये विनाकारण कोणाची हत्या करणं किंवा आपल्या पोटासाठी दुसऱ्याला त्रास देणं हे दत्ताला मान्य नव्हतं आणि तो गुण त्यांना आवडला म्हणून सिंहाची उपासना केली. वाघही प्राणी असाच होता. तर
किंवा याच्यामध्ये असे सांगणं होईल की तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घेतलंय, जे अति आहे त्याची अपेक्षा नका ठेवू. आपण करूच नका, तुम्ही अपेक्षा ठेवूच नका. कारण का तुमच्या पोटापुरतं तुम्हाला मिळालेलं आहे. म्हणून पूर्वीचं भिक्षुकीचं जे धोरण होतं आणि गुरुचरित्र वाचकांचं जे धोरण होतं की जायचं गावामध्ये भिक्षा मागायची, नैवेद्य करायचा, दत्ताला द्यायचा, आपण खायचा आणि आपल्या गोळा झालेल्या लोकांना तो प्रसाद म्हणून वाटायचा. म्हणून भिक्षाटनेला खूप महत्त्व आहे. आता इथे हा प्राण्यापासून घेतलेला गुण आणि स्वतः दत्तानी त्याचं अनुकरण केलेलं आहे, त्यामुळे त्या भिक्षेला जास्त महत्त्व आहे. कारण का तुम्ही कमाई करून कितीही ठेवू शकता. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही मोहात पडून तुमची भूक शमलेली आहे आणि तुम्ही अतिरेक करता आहात जमवण्याचा, तर दुसऱ्याचं जे पोट भरायचं ते भरणार नाही. ती शिकार दुसऱ्याच्या वाट्याला आलं पाहिजे. आपला बंधू सिंह हा आणखीन आहे, त्यालाही ते मिळालं पाहिजे. म्हणून 10 जर का भाऊ आहेत, त्या 10 भावांनी हे तत्त्व शिकायला पाहिजे की नाही, माझ्या एका भावाचं पोट भरलेलं नाही आहे, पण तो परार्ध घेत नाही आहे. त्यासाठी त्यांनी शिकार करणं गरजेचं आहे, पण त्याच्या वाट्याला शिकार तर राहू देणं भावाचा आहे. म्हणून ती शिकार तो राहू देत होता आणि तो दुसरा वाघ किंवा सिंह तिथे येऊन खात होता. अशाने जंगलाची पण निगा राखली जात होती आणि तत्त्व पण पाळले जात होतं. हे दत्तानी हेरलं आणि त्याला आपलं गुरु मानलं. अशा पद्धतीने पक्षी, पशु हे असे एक एक गुरु दत्ताला लाभले. असे 24 गुरु त्यांनी केले. आता या 24 जणांचे गुण त्यांच्याजवळ होते. आता याच्यामध्ये बरेचसे पक्षी आहेत किंवा बरेचसे पशु आहेत. जसं गाय आहे. गाय ही जन्मजात त्यागी प्राणी आहे. बरोबर. ती दूध देते. दुधाने तिच्या पोराचा जो पोट भरलं की ते दुधाचं स्थळ अतिशय मोकळं करून द्यायची, सर्वांसाठी ते दूध खुलं करायची. त्या ह्याच्याने ऋषीमुनी देखील त्याचं प्राशन करून घेत होते. मग मुलाबाळांना ते दूध पाजले जात होते किंवा देवाधर्मामध्ये त्या दुधाचा उपयोग केला जात होता. हा गाईचा गुण किती मोठा आहे. नाहीतर तिने जर का दुधाचा संचय करून ठेवला असता, ती करू शकते. गाईमध्ये हा गुण सगळ्यात मोठा आहे. अशा स्थितीमध्ये दत्तानी त्या गाईचं अनुकरण केलं. दत्तानी त्या गाईचं अनुकरण केलं आणि आपल्या जवळच्या वस्तू आपलं पोट भरल्यानंतर इतरांना द्यायला सुरुवात केली. तसंच ज्ञानार्जन पण असंच आहे की मी माझ्याजवळ ज्ञान गोळा केलेलं आहे, ते वाटलं पाहिजे आणि ते लोकांच्या वाट्याला आलं पाहिजे. हे गुरुतत्व झालं. आणि हे गुरुनी सिद्ध करून दाखवलं की मी ज्ञान गोळा केलेलं आहे आणि ते लोकांना द्यायचं आहे. हा गाईचा गुण आहे. आता गाईच्या गुणामध्ये एवढा एक सगळ्यात मोठा विचार करण्यासारखा प्रकार आहे. जंगलात फिरत होती, रानात फिरत होती, 24 तास फिरून ती चारा आणखीन वनस्पती खात होती आणि ते खाऊन तिच्या अंगामध्ये त्याच्यानी जे तयार होत होते ते 5 औषधं तयार करत होती. दही, दूध, तूप, मध, गोमूत्र आणि शेण हे सगळंच परत कामात येणार आहे. याच्यातलं एकही फेकण्यासारखं नव्हतं. या सगळ्या वस्तू माणसाच्या किंवा इतर जनावरांच्या जीवनोपयोगी ठरल्या होत्या किंवा शेतकामाच्या म्हणून शेतकऱ्याच्या उपयोगी ठरल्या होत्या, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपयोगी ठरल्या होत्या. म्हणून गाय किती मोठी झाली. म्हणून गाईला दत्ताने आपलं स्थान दिलं आणि आपल्या जवळ ठेवलं. आता 4 कुत्रे जे दाखवलेले आहेत, दत्ताजवळ 4 कुत्रे दाखवलेले आहेत, ते देखील दत्ताने यांच्यापासून गुण घेतला होता. कारण काय, कुत्र्याला प्रेताचं ज्ञान होतं, मृत्यूचं ज्ञान होतं, काय खायचं आणि काय नाही खायचं याचं ज्ञान होतं आणि त्याच्या भुकण्याने त्या बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होत होता. म्हणजे तो साधारण प्राणी नव्हता, त्याला विश्वाचं ज्ञान होतं आणि ते विश्वाचं ज्ञान त्याच्याजवळ असल्यामुळे त्याला 4 वेद म्हटलं होतं.
ते जे कुत्रे दाखवलेले आहेत यांना वेदाचं स्वरूप दत्तांनी दिलं होतं की ते माझे वेद आहेत. कारण की त्यांच्याजवळ चारही वेदाचा अभ्यास होता. पण त्यांच्या ते जे कुत्र्याचं जो प्राणीचं जे अस्तित्व होतं त्यामुळे त्यांना मनुष्य भाषेत बोलता नाही आलं. पण ते परिपूर्ण होते या सर्व ज्ञानाच्या बाबतीत. त्यांना मृत्यू कळत होता, जीवन कळत होतं, पशु पक्षी याच्याविषयी सगळं ज्ञान होतं. किंवा चोर आणखीन माणूस ओळखाचंही त्यांच्याजवळ परिपूर्ण ज्ञान होतं. अशा परिस्थितीमध्ये तो जो कुत्रा होता हे वेदापेक्षा कमी नव्हता. म्हणून दत्तांनी त्यांना मान दिला आणि कुत्र्याला देखील गुरु मानलं होतं. अशा करून हे सगळे जे काही पशु आहेत या पशूंना त्यांनी आपल्या दरबारात स्थान दिलं होतं आणि त्यांचा हे केलं होतं. मुंगा मुगी देखील एक एक साखरेचा कण गोळा करून आपल्यासाठी ठेवत होती. पण तिचं घर कोण वापरत होतं? नाग वापरत होता. वारुळ मुंगी करत होती, पण राहत कोण होतं तिथे? नाग राहत होता. आणि ती सुरक्षित का बरं होती? की तिथे नाग राहत होता म्हणून कोणी जात नव्हतं. ती साखर तिला परत दुसऱ्या दिवशी खाता येत आहे. तर हे जे शिकायला मिळालं किंवा हे जे दत्तांनी पाहिलं त्यावेळेस त्यांनी प्रतिकार कोणाचाच केला नाही, तर त्यांच्याचा तो गुण स्वीकारला. आणि तो गुण स्वीकारून त्यांनी नागाचा जरी गुण स्वीकारला असेल तरी नागासारखे फुटकार नाही टाकले. तिथे नागालाही शांत करेल असं तत्व वापरून त्यांनी त्याचं विष कमी केलं होतं. हे गुरुतत्व जे आहे हे गुरुतत्व त्यांच्याजवळ त्या या सगळ्या प्राण्यांपासून आलं. आणि असं करत एक एक प्राणी आकाशात उडणारी घार त्यांनी पाहिजे. तेही आकाशातून भ्रमण करून गेले. तिच्याकडनं त्यांनी उडण्याचा गुण धारण केला, कावळ्याकडनं धारण केला. अशा सगळ्या पशु आणि पक्ष्यांकडनं त्यांनी आपल्या ज्ञानाची परिपूर्णता करून त्याचा ज्ञान लोकांना दिलं. आता पशुपक्षी यांना जसं निसर्गाचं आणखी अंतराळाचं ज्ञान आहे तेवढं माणसाला नाही. त्या ज्ञानाची देखील त्यांना प्रचिती आली आणि ते ज्ञान त्यांनी मिळवून घेतलं. आणि या सगळ्या भ्रमण काळामध्ये दत्ताला आणखीन काही गोष्टी लक्षात आल्या की जसं समोरचा माणूस जात आहे तर त्याच्या चेहरेपट्टीची ओळख करून त्याचं भविष्य त्यांना समजायला लागलं होतं. कारण काय या असंख्य लोकांचं वागणं चालणं बोलणं आणि काही विशिष्ट चेहऱ्याचं वागणं चालणं बोलणं याचा अभ्यास त्यांना नकळत होत गेला. आणि त्यांनी त्याचं भविष्य ठरवून टाकलं की हा या राशीचा असेल आणि याचे हे गुणधर्म आहेत. मग ज्यावेळेस नक्षत्र राशी आणि त्याच्याशी तुलना केली तर त्यांना त्याचं भविष्य कळायला लागलं आणि त्याची राशी कळायला लागली आणि त्याचा जन्माचा काळही कळायला लागला. हे शास्त्रही त्यांच्याजवळ कळत आले. असं करून त्यांना शास्त्र अभ्यासामध्ये माणूस आणि या गोष्टी त्याचं ज्ञान होत गेलं. असे 24 गुरु दत्तांनी केले. पाणी पण त्यांचा गुरु होता, वायू पण गुरु होता, अग्नी पण गुरु होता. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांचा स्पर्श आणखी ज्ञानाने एक गोष्ट कळलेली आहे की त्यांनी अग्नीला गुरु मानलेला आहे. कारण का अग्नीचा दाह हा माणूस सहन करू शकत नाही, त्याच्यापासून 2 हात दूर राहायचं. अशा वेळेस आपण 2 हात दूर कोणापासून राहायचं हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी आपल्याजवळ असावा हा शोध त्यांनीच लावलेला आहे. असं करत करत त्यांनी या सगळ्या गोष्टीला गुरुतत्व मानून त्यांच्याकडनं ज्ञान संपादन केलं आणि ते लोकांच्या कामी आणलं. म्हणून दत्त हे गुरु जे होते हे महान ठरले. आणि त्यांनी गाणगापूरचा आश्रम स्थापन केला. त्या गाणगापूरचा आश्रम म्हणजे कोणतं दैवी स्थान म्हणून त्यांनी निर्माण नव्हतं केलेलं. या सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास होता आणि हा लोकांना कळावा म्हणून तिथे त्यांनी ते गुरुपीठ स्थापन केलं. गुरुपीठ म्हणजे काय? विद्यादानाचं केंद्र. आता त्याला धार्मिक अवतरण चढून
पंचामृताची पूजा आणि हार फुलाचं देवस्थान करून लोकांनी त्याची विटंबना केली. त्याच्या मूळ गर्भापासून त्याला दूर केलं. हा खरा अर्थ आहे आणि याचा विरोध गुरुदत्तांनी केलेला आहे. कारण का त्यांचे जे काही अध्याय आहेत त्याच्यामध्ये जी शिकवण दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पूजा अर्चेला याला थारा दिलेला नाही. त्यांनी राहणीमान खाणं पिणं याच गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून गुरुदत्त श्रेष्ठ ठरलेले आहेत. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालेलं आहे. हो. आता तुला आणखीन काही आहे का विचारायचं? नाही, आता माझे काही प्रश्न नाही आहे. नाही आहे. नाही. धन्यवाद. मी तुला समजलं पण. हो, मला समजलं की गुरु जर आपण स्वतः डेव्हलप होऊ तर गुरु स्वतः आपल्या जवळ येतो. आपल्या जवळ आणि आपण जर का आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींचं निरीक्षण केलं तर आपला योग्य गुरु मिळतो. आणि न करत गोष्टीसुद्धा आपल्याला किंवा न कळत बऱ्याच गोष्टी ज्या असतात सृष्टीमध्ये, छोट्या किड्यापासून ते मोठ्या हत्तीपर्यंत प्रत्येकजण आपल्याला काही ना काही शिकून जातं. फक्त आपल्याला ते आत्मसात निरीक्षण करता आलं पाहिजे निरीक्षण आणि त्या करता गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजे. कारण काय गुरु आपल्या बाजूलाच आहे. जसं देव आपल्या बाजूला आहे म्हटलेलं आहे. ईश्वर हा सर्वव्यापी असून कणाकणात आहे, म्हणजे तो आपल्या आजूबाजूला आहे. बरोबर. तसाच गुरु देखील आपल्या आजूबाजूला सर्व कणाकणामध्ये त्या ईश्वराबरोबरच स्थिरावलेला आहे. त्यामुळे आपली ओढ जी आहे त्याच्याने त्या दोघांची ओढ आपल्याकडे लागते. ज्ञान मीमांसा वाढून त्यांना आपल्याकडे आकर्षित करता येते. आणि ते तत्त्व आपल्यामध्ये ज्यावेळेस विराजमान होतं त्यावेळेस गुरु तत्त्व आपल्याला नकळत लाभतं आणि गरज पडल्यावरती सल्ला देऊन आपलं काम करतं. ही झाली गुरुची मुख्य व्याख्या. आता गुरु कुठे आहे तर आपल्या बाजूलाच आहे. देव कुठे आहे तर आपल्या बाजूलाच आहे. आणि आपल्या बाजूलाच आहे म्हणण्यापेक्षा तो आपल्यामध्ये स्थिरावलेला आहे. फक्त त्याला जागृत करून समोर उभं करून त्याच्याकडनं ते ज्ञान यथास्थित रीतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे आपण पूर्ण करू शकतो. आणि स्वतःला विकसित करायचं विषय करू शकतो. त्याच्यानंतर काही संतांनी देखील ही गोष्ट आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. साध्या साध्या गोष्टी आहे. गजानन महाराजांनी त्यांच्या भक्ताला सांगितलं की नाल्याचं पाणी घेऊन ये, ते निर्मळ आणि शुद्ध आहे. आता नाल्याचं पाणी निर्मळ आणि शुद्ध आहे हे सर्वसाधारण माणसाच्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. पण त्यांनी सांगितलं की जा तिथे गड्डा कर आणि तिथल्या वाळूमध्ये हा तुंबा भरव आणि तो भरू लाग. ते पाणी शुद्ध आणि निर्मळ. किती मोठा चमत्कार आहे हा. याला चमत्कार म्हटले गेलेला आहे. पण हा चमत्कार नसून भूगर्भामध्ये असलेलं पाणी हे अतिशय शुद्ध आहे आणि वाळूच्या ठिकाणी ते पाणी अतिशय निर्मळपणे मिळतं. कारण काय तिथे ते वाळूच्या माध्यमातून शुद्ध होत राहतं. त्याच्यामध्ये शुद्धीकरण होतं. आपल्या इंग्रजी भाषेमध्ये त्याला फिल्टर म्हणायचं. फिल्टर. पण वाळूच त्याला त्या पाण्याला फिल्टर करून त्याच्यातली घाण वरच्यावर वाहून जाते आणि खाली जो भूगर्भात पाणी आहे ते शुद्ध आहे. ते गजानन महाराजांनी पिलं. आता गजानन महाराजावळही दत्ताचंच तत्त्व होतं. हे जे संत आहेत साईबाबा, गजानन महाराज, साजुद्दीन बाबा यांच्याजवळ या सगळ्या तत्त्वाचा अभ्यास होता. आणि हे त्या दत्ताच्या तत्त्वानेच सगळ्यांना गुरु मानून राहत होते आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना निर्मळता दिसत होती. हे छळ कपट नव्हतं किंवा त्यांच्याविषयी त्यांची जी भावना होती ती संपूर्ण निर्मळ होती. म्हणून ईश्वर त्यांच्याजवळ होता. तसं आपल्याजवळ यायला पाहिजे आणि तो आकर्षित झाला पाहिजे. मग आपल्या वागण्यामध्ये तेवढे बदल पाहिजे किंवा आपलं वागणं त्यांच्यासारखं पाहिजे. आपण संत जरी नसलो तरी वागू शकतो. ते तत्त्व पाळू शकतो. म्हणून काही ठिकाणी आपण जो प्रवास करतो या प्रवासामध्ये जसं लक्षात येतं, बाकीचं तर नाही सांगत मी, शेगावमध्येच जायचं आहे. शेगावमध्ये गेल्यानंतर सगळ्या भक्तांच्या तोंडामध्ये गणगण गणात पोथीच्या गजानन महाराज
एवढंच वाक्य आहे. पण गजानन महाराजांचे गुरु होते राम, ते राम भक्त होते. पण तिथे रामाचं नाव कोणी घेत नाही. तिथे गजानन महाराजांचं जे भजन होतं, गेण 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 गणगणात बोलते, गण 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 गणात बोलते. आता हा याला मंत्राचं स्वरूप दिलेलं आहे, पण त्यांचं या बोलण्याचं रहस्य कोणालाच कळलं नाही. आणि तिथे या पद्धतीने त्यांनी एक सगळ्यात मोठा मार्ग अवलंबलेला होता की त्या गावामध्ये कचरा कुठेही दिसणार नाही. आता याच्या पाठीमागचं कारण काय? त्या गावामध्ये कुठेही कचरा दिसत नाही, त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं रहस्य लोकांच्या लक्षात आलं, त्या पाटलाच्या लक्षात आलं की माझा हा भोळा देव हा कुठेही बसतो आणि जमिनीवर पडलेलं शीत खातो. मग ती जमीन पवित्र आणि शुद्ध पाहिजे ना. ती जर का साप असेल तर माझ्या देवाने खाल्लेलं शीत हे पवित्र आणि शुद्ध राहील. म्हणून पूर्ण गाव स्वच्छ केलं जातं. आता हे न कळत शिकलेलं तत्त्व हे त्या पाटलांनी सांभाळलं. म्हणून आज शेगावमध्ये संपूर्ण रीत काय आहे की घर आणि दार सगळं स्वच्छ ठेवायचं. मग तुम्ही जमिनीवरलं शीत जरी खाल्लं तरी ते पूर्ण अन्न आहे, आणि पूर्णान्न जे आहे ते तुम्हाला ब्रह्ममय आहे. म्हणून तुम्हाला त्याचं बाधा निर्माण होत नाही, दुःख निर्माण होत नाही, आणि घाण कुठेच नाही आहे. घाण तुमच्या मनात आहे, ती दूर करा, तुम्हाला नाल्याचं पाणी देखील शुद्ध मिळतं. या सगळ्या गोष्टी तिथे शिकण्यासारख्या आहेत. हे गुरुतत्व आहे. हे गुरुतत्व काही ठिकाणी शिकायला मिळतं. तर हे महत्त्वाचं आहे. तर आपण ज्या उपासना करतो किंवा काही करतो आहे याच्यामध्ये एकाग्र होणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा त्यांच्यापैकी या सगळ्या लोकांपैकी एक जरी तत्त्व आपण पाळलं तरी त्या गुणधर्माला धरून आपल्याजवळ देव आकर्षित होतो. जमिनीवर पडलेलं शीत आपण उचलून खाऊन घ्यायचं, ते खरकटं म्हणून सोडून नाही द्यायचं. कारण का अन्नाची माणूस पूजा करतो आणि त्याला खरकटं म्हणून घाणीत टाकतो. मग अन्नपूर्णा प्रसन्न होईल का? नाही होणार. म्हणून काही गोष्टींचा अभ्यास हा माणसाने शिकायचा असतो, तोच करायचा असतो, आणि तोच सर्वात मोठा गुरु आहे. इथे व्यक्ती कोणी गुरु नाही, हे लक्षात घ्या. गुण हा गुरु आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? गुणाचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचं महत्त्व जाणायचं आहे. सुख सुविधा आणि हे बाकीच्या ज्या ऐश्वर्याच्या गोष्टी आहेत, हा गुरु नाही, आणि हा देणारा गुरु असूच शकत नाही. कारण का हा सर्व बोधापासून अलिप्त करतो आणि तुमच्या जीवनामध्ये अंधकार निर्माण करतो. म्हणून तो गुरु कसा काय होईल? तो होत नाही. म्हणून गुरु तत्त्व जे तुला शिकायचं आहे किंवा गुरु करायचा आहे म्हणण्यापेक्षा तू या गोष्टीचा अभ्यास कर. गुरु हा तूच आहेस, तो तुझ्यातच आहे. आता तुला वेगळा गुरु करायचा आहे? नाही. नाही.